आज आपण एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जे विचार करता त्यावर विश्वास ठेवू नका. चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. हे पुस्तक शोधतं की आपल्या मानसिक आणि भावनिक दुःखाचं कारण काय आहे. लेखकाने येथे बुद्धांचे एक सुंदर उदाहरण दिलं आहे. पहिला बाण म्हणजे वेदना. बघा, आयुष्यात वेदना तर होणारच, हाच तो पहिला बाण. आणि यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. पण खरं दुःख म्हणजे दुसरा बाण, ही आपली प्रतिक्रिया असते. आणि गंमत म्हणजे ही प्रतिक्रिया आपण बदलू शकतो. म्हणजे आपल्या दुःखाचं खरं कारण नोकरी, पैसा किंवा नाती नसतील तर मग काय आहे? आणि उत्तर अगदी साधं आहे, विचार करणे. हो, आपल्या सर्व दुःखाचं मूळ कारण म्हणजे विचार करणं. हे समजायला विचार आणि विचार करणे यातला फरक बघा. विचार ते आपल्या मनात सहज येतात. आणि विचार करणे म्हणजे काय? तर त्या विचारांना पकडून त्याचं विश्लेषण करत बसणं, हाच तो महत्त्वाचा फरक आहे. ह्या टेबलमध्ये बघा, दोन्हीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. एक सृजनात्मक तर दुसरं विनाशकारी. म्हणजेच विचार आपल्याला घडवतात आणि विचार करणे आपल्याला तोडून टाकतं, त्यावर मर्यादा घालतं. तर मग उपाय काय? आपल्या विचारांशी भांडत बसायचं का? नाही, अजिबात नाही. उपाय अगदी सोपा आहे. जसं गढूळ पाणी शांत ठेवलं की गाळ खाली बसतो, तसंच आपल्या विचारांचं आहे. त्यांच्याशी जेवढं भांडाल तेवढं तुम्ही त्यात फसाल, दलदलीसारखं. तर मग काय करायचं? फक्त 3 गोष्टी. पहिलं, जाणीव ठेवा. दुसरं, विचारांना जागा द्या. आणि तिसरं, त्यांना शांत होऊ द्या. पण एक मिनिट, विचारच नाही केला तर मग प्रगती कशी होणार? आपण काहीच करणार नाही का? याचं उत्तर फ्लोमध्ये आहे. आठवून बघा, जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्ण बुडून जातो तेव्हा विचार नसतात. जपानमध्ये याला मुशिन म्हणतात. म्हणजे असं मन जिथे भीती, अहंकार किंवा उगाचचे विचार नसतात. आणि जेव्हा आपण असं विचाररहित काम करतो तेव्हा काय होतं? सगळं काही सहज आणि प्रेरणादायी वाटतं. फरक बघा, एक ध्येय दबावामुळे ठरतं, जे ओझं वाटतं, आणि दुसरं प्रेरणेतून येतं, जे हलकं-फुलकं वाटतं. तर मग विचार करा, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवाल तेव्हा काय काय शक्य होईल.